करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, निंदा करून कोणालाही त्रास अजिबात देऊ नका. कारण कोणाची आपण स्तुती करत आहोत, कोणाची आपण निंदा करत आहोत, हा त्रास लोकांना देण्यापेक्षा आपण समजून घेतलेलं बरं. ज्या प्रकारे कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा त्या कपाळावरील घामातच भविष्य जर शोधत बसलात ना, तर आपल्याच कपाळावर हात मारण्याची वेळ कधीच येणार नाही. कारण का असतं, आपण आपल्या हातावर रेषा पाहत असतो, आपल्या कपाळावर रेषा पाहत असतो. समोरची व्यक्ती आपल्याला सांगत असते, तुझ्या नशिबातनं सर्व काही आहे, परंतु आपण त्यावरच अवलंबून आहोत. नशीब आहे, परंतु कर्म करशील तेव्हाच ना. जर तू कर्म केले नाहीस तर नशीब तुला प्राप्त होईल का? नाहीये. मग शेवटी निंदा कोणाची करशील? त्या व्यक्तीचीच ना, ज्या व्यक्तीने सांगितलं आहे तेच. म्हणून पाहावे आपणासी आपण. पहिले त्याने स्तुती केली, स्तुती केल्यानंतर आपल्याला काय वाटलं की खरंच आपल्या कपाळावर उत्तम प्रकारे जी रेषा आहे त्यामध्ये उत्तम प्रकारे भाग्य प्राप्त करून दिलेलं आहे. परंतु त्या कपाळावरील रेषा किंवा हातावरच्या रेषा पाहण्यापेक्षा उत्तम प्रकारे ज्या हाताने बघा प्रत्येक वेळेला उत्तमाचं कार्य केलं, तर तेच हात आपल्या कपाळावर मारण्याची वेळ अजिबात येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा आहे ना, जीवनामध्ये आयुष्यात प्रयत्नवादी व्हा. भविष्यात उज्ज्वल करायचं असेल तर वर्तमान काळ उत्तमाचं असणं आवश्यक आहे. कारण यश तुमची वाट पाहत आहे. माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहावे. आपण फक्त काय करत असतो, पैसा कसा कमवायचा एवढंच माहीत असतं की नाही आपल्याला. परंतु पैसा जरी कमवत जरी असलो ना, तरी पैसा प्राप्त करत असताना तेवढंच ज्ञानसुद्धा असणं गरजेचं आहे. कारण रिकामी पोती कधीही सरळ उभी राहू शकत नाही. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसंसुद्धा सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसं सांभाळली पाहिजे. म्हणून आयुष्यात कधी अपयश अनुभवायला मिळणार नाही. आपण लोकांची निंदा करत असतो, लोकांची स्तुती करत असतो, परंतु निंदा करत असताना, एखाद्या वेळी स्तुती करत असताना चार चौघांमध्ये एखाद्याची स्तुती केली तर उत्तमच आहे. परंतु निंदा जर आपण करत असू, एखाद्याला वाईट जर बोलत असू, तर बघा आपल्याला खूप चांगलं वाटेल, कारण आपण निंदा केलेली आहे, एखाद्या व्यक्तीला वाईट बोललेलो आहोत. पण चार चौघांपैकी बघा कोणीतरी एक जण त्या व्यक्तीला सांगायला जाईलच ना, त्या व्यक्तीची अशा प्रकारे निंदा केलेली आहे म्हणून. आणि ज्यावेळी बघा आपलं नाव पुढे येईल त्यावेळी आपलं नाव खराब होईल, एवढं मात्र निश्चितच आहे. मग आपण काय विचार करू, अरे त्या व्यक्तीला कसं माहीत पडलं? माहीत तर होणारच ना. तुझ्या आजूबाजूला जी लोक होती त्यांनीच जाऊन सांगितले ना. म्हणून बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे.
आपण किती जरी पैसा मिळवला कमावला, यापेक्षा तो खर्च करून किती रुपये तुझ्याकडे शिल्लक राहिले आणि त्यामध्ये मिळणारं जे समाधान आहे, त्यातच खरा आनंद आहे. बरोबर की नाही? आपला पगार 10,000 15,000, बघा भाग कसा दिलेला आहे. 10,000 15,000 जेव्हा पगार होतो, 20,000 आपल्याला आनंद वाटतो. परंतु तेव्हा आनंद होतो ज्यावेळी 15 ते 20,000 काही पैसे आपले शिल्लक राहतात. सर्वचे सर्व जर खर्च झाले तर आनंद वाटेल का हो? नाही ना. कारण आत्ताच्या या कलियुगामध्ये, आत्ताच्या या जमान्यात अत्यंत महागडी जी गाडी असेल किंवा एखादं घर असेल, न परवडण्यासारखं आहे हो. म्हणून आपण काय विचार करतो की खरंच आपल्या दाराशी सुद्धा उत्तम प्रकारे गाडी असणं आवश्यक आहे. परंतु नको, चला, त्याचा त्रास आपल्याला होता कामा नये. आता त्रास म्हणजे कुठला? आपण नवीन कार घेण्याचं ठरवलं, लोक येतील दाराशी, काय हो तुम्ही कधी घेणार आहात? तुमच्या आजूबाजूला असणारी शेजाऱ्यांची 4 व्हीलर आली, तुम्ही कधी घेणार आहोत? बघा, आपल्याला आपली परिस्थिती माहीत असते. बरोबर की नाही? जर आपण विचार जर करत राहिलो की शेजाऱ्यांचं आपण ऐकलं आणि आपण आपल्या घरी बघा चर्चा करून विचार जर केला, काय करणार? तर बघा प्रत्यक्षात इकडून तिकडून लोकांकडून पैसे घेणार किंवा कर्ज घेणार आणि नंतर मग त्याचे शेवटी आपल्याला हप्ते भरावे लागणार. गाडी नवीन घेतल्यानंतर बघा आपल्याला आनंद वाटला, परंतु कर्जाचे हप्ते ज्या वेळेला बघा आपल्याला भरायला भाग पडले, त्यावेळी आपण आनंदी होतो का? नाही होत. समाधानी राहतो का? नाही होत. म्हणून विचार करा, लोक तुम्हाला सांगायला येतील नवीन गाडी घ्या, नवीन घर घ्या, परंतु बाबांनो, हप्ते आपल्याला भरायचे आहेत. बरोबर की नाही? म्हणून अंथरूण पाहून पाय पसरा. जेवढं आपल्या बघा वाटेला प्राप्त करून दिलेलं आहे ना, त्यामध्येच आपण समाधानी असणं गरजेचं आहे. खरंच आपली परिस्थिती वाईट आहे ना, तर उत्तम प्रकारे होण्यासाठी आपण नक्कीच कष्ट केले पाहिजे. लोकांनी सांगितलं म्हणून जर उद्या उडी मारायला जाशील तर नक्कीच आपटशील. बरोबर की नाही? म्हणून एखादा निर्णय ज्यावेळी घ्यायचा आहे त्यावेळी बघा उत्तम प्रकारे निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण सुख ही अशी मानसिक सवय आहे, ती लावून घेणे आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहा. तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचा अधिकार असतो. इतर लोक तुम्हाला दुःखच देऊ शकत नाही. बरोबर की नाही? सुखी राहण्याचा आपण अनेक कारणं, अनेक पर्याय आपण शोधत असतो, परंतु गैरसमज ही एक अशी गोष्ट आहे की ती कानातून प्रवेश करते आणि डोळ्यातून बाहेर पडते. म्हणजेच काय? काही वेळेला बघा आपले गैरसमज होत असतात. कोणीतरी व्यक्ती काहीतरी सांगते आणि त्यावेळी बघा आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीनेच सांगितलेलं आहे, त्यावेळी आपला गैरसमज होतो. म्हणून आपल्याला प्रकारे कान प्राप्त करून दिलेले आहेत, डोळे प्राप्त करून दिलेले आहेत, मुखाद्वारे येणारे शब्द बघा प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत. मग आपण कशा प्रकारे जगलं पाहिजे हे स्वतःहून स्वतः पाहणं गरजेचं आहे. कारण देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही का असे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आता आपल्याला माहीत आहे
सकाळी आपण देवासमोर उभे राहतो, प्रार्थना म्हणतो, नामस्मरण करत असतो, दिवाबत्ती करत असतो आणि बोलल्यानंतर आपण बघा घराबाहेर पडतो. परंतु घराबाहेर पडल्यानंतर आपण एखादं वाईट कर्म करतो. आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी पाहणारं नाही आहे. परंतु बघा, अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे पाहत आहे. देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता हे स्वतःहून स्वतः पाहणं खरंच गरजेचं आहे. की ज्या प्रकारे निंदा आणि त्रास करून कोणालाही आयुष्यातून बघा प्रत्यक्षपणे आपण ज्याप्रमाणे झाडांची पानं गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही. आपल्या आजूबाजूला सुद्धा झाडं असतात. त्या झाडाची पानं फुलं बघा ज्यावेळी हवेनी पडत असतात किंवा आपण काढतो त्यावेळी नवीन पालवी नवीन फुलं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाही. म्हणून दुःख आलेच पाहिजेत, वाईट दिवस आलेच पाहिजे, तेव्हाच आपल्याला सुखदुःख हे नक्कीच पाहायला मिळेल. बरोबर की नाही? चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळतील. जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करतो ना, तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूप चांगले असतो. मग आपली सहनशक्ती किती महत्त्वाची आहे हे सगळ्यात प्रकारे आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण सर्वच्या सर्व आपण गप्पा गोष्टी जाणून घेतल्या, सहन केलं. सगळ्यांनी बघा प्रत्यक्षात पाहिलं की खरंच ज्यावेळी गप्प राहून आपण सगळं ऐकत होतो, पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती होत असतो. मग ज्यावेळी आपण शांत होतो त्यावेळी लोकांना असं वाटलं की अरे खरीच ही व्यक्ती शांत आहे. परंतु ज्यावेळी आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बघा आपणच वाईट ठरलो ना. तर अचानक सर्वात वाईट व्यक्ती हे आपणच असतो. म्हणून शांत राहिलेलं बरं. विचार करा कसा भाग प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्य जबरदस्त आहे आपलं, परंतु ते जबरदस्तीने जगू नका. जगायचं आहे, प्रत्येकाला आयुष्य जगायचं आहे. ज्याप्रमाणे दररोज मजा आहे आणि मजा नसली की बघा समस्या दररोज पाहायला मिळतील. बरोबर की नाही? वेळ दिसत नाहीये पण खूप काही दाखवत असते. आपलेपणाही खूप जण दाखवतात, पण कोण हे बघा प्रत्यक्षपणे वेळ आल्यावरच दाखवत असते. म्हणून वेळेतच उत्तम प्रकारे कार्य करा, जेणेकरून वेळ जरी आपल्याला दिसत नसली तरी खूप जण आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण कोण आहोत हे पाहणं गरजेचं आहे आणि हीच ती वेळ आहे जी आपल्याला सिद्ध करून दाखवायची आहे. म्हणून समर्थ म्हणाले कोणालाही त्रास, कोणाची निंदा अजिबात करत जाऊ नका, जेणेकरून इतरांना त्रास होईल किंवा आपल्याला वाईट वाटेल. अशा प्रकारे या कलियुगामध्ये तरी अजिबात जगू नका. म्हणून समर्थ म्हणाले ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.